हॅलो फ्रेंड्स, मी पूनम घोडके. NCC यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण घेणार आहोत बिल्स ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम नंबर 3 सोप्या भाषेत. हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम डिस्काउंट संदर्भात आहे. डिस्काउंट ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज. आता डिस्काउंट म्हणजे काय असतं, कोण करतं, काय त्याची प्रोसेस आहे, त्याची जर्नल एंट्री काय येते, हे सगळं आपण ह्या प्रॉब्लेममध्ये घेणार आहोत. अगोदर आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. हा प्रॉब्लेम घेण्या अगोदर माझे 2 व्हिडिओ तयार आहेत बिल्स ऑफ एक्सचेंजचे. एक हॉनर्ड ऑफ द बिल, एक डिसऑनर्ड ऑफ द बिल. हे दोन्हीसुद्धा मी बेसिक प्रॉब्लेम घेतलेले आहेत आणि त्या प्रॉब्लेममध्ये मी बऱ्याचशा कन्सेप्ट बिल्स ऑफ एक्सचेंजच्या संदर्भातल्या की जसं ड्रॉप ओव्हर, ड्रॉई, हॉनर्ड, डिसऑनर्ड, ड्यू डेट, ग्रेस डेज हे सगळं त्यात सांगितलेलं आहे. तर ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे हा तिसरा व्हिडिओ तुम्हाला अजून चांगला कळेल. कन्सेप्ट बदलते का? प्रत्येक वेळेला नाही बदलत. ड्रॉवर असतोच, ड्रॉई असतोच, बिलाची अमाऊंट असतेच, ड्यू डेट असतं, नंतर बिल ड्रॉन असतं, ॲक्सेप्टेड असतं. ह्या सगळ्या गोष्टी बेसिक सगळीकडे राहतात, कायमच्या राहतात, त्या बदलत नसतात. मग बदलतं काय? तर कधी बिल डिस्काउंट होतं, कधी बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन असतं, कधी रिटायरमेंट ऑफ बिल होऊ शकतं. म्हणजे त्यांची जी ट्रान्झॅक्शन्स असतात ती चेंजेस होतात. त्यातले जे काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या बदलतात आणि त्या बदललेल्या ॲक्टिव्हिटीजची आपल्याला एंट्री करायच्या असतात. आणि मग मुलांचा प्रॉब्लेम काय येतो की एकसारखा प्रॉब्लेम नाही आहे, इकडे बदलला आहे, तिकडे बदलला आहे आणि मग तो प्रॉब्लेम डोक्यात राहत नाही आहे. तर डोक्यात राहायचा असेल प्रॉब्लेम तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करावे लागेल, लक्षात घ्यावं लागेल की एक्झॅक्ट पोझिशन ड्रॉवरची काय होते. ड्रॉवरच्या बाबतीत आपल्याला विचार करायला लागतो ज्यावेळी ड्रॉवरच्या एंट्र्या करायच्या असतात. ड्रॉईच्या बाबतीतला विचार करावा लागतो की ड्रॉईच्या व्यवहारामध्ये काय झालं असेल, तिचं बिल आले का. आपण दोघांचंही अकाउंटिंग करतो आहे ना, त्याच्यामुळे आपलं कन्फ्यूज होतं. आणि कन्फ्यूज जर आपल्याला दूर करायचं असेल तर ही कन्सेप्ट क्लिअर करावी लागते की एक्झॅक्ट पोझिशन्स काय झाली. डिस्काउंट ऑफ बिलचा हा आपला जो प्रॉब्लेम आहे तो आपण जरा बघूया. मी तुम्हाला अगोदर प्रॉब्लेम थोडासा रीड करते आहे, समजून सांगते आहे आणि मग आपण त्याच्या काय करूया, जर्नल एंट्रीज करूया. ह्या प्रॉब्लेममध्ये वर्षा सोल्ड गुड्स टू आशा वर्थ ₹64,000 ऑन क्रेडिट. बऱ्याच वेळेला मी म्हणते की बिल्स ऑफ एक्सचेंज कधी तयार होतं की ज्यावेळी क्रेडिट सेल्स असतात त्यावेळेस किंवा ज्यावेळेस क्रेडिट परचेसेस असतात त्यावेळेस. कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये बिल्स ऑफ एक्सचेंज कधीही येणार नाही. आता या प्रॉब्लेममध्ये वर्षा सोल्ड गुड टू आशा म्हटल्यानंतर वर्षा मी इथे लिहिते आहे आणि इथे मी लिहिते आहे आशा. गुड्स कोणी विकला? वर्षाने विकला. मग वर्षा कोण आहे? आपली सेलर. सेल केला तर तिने सेल केलेला आहे. म्हणजे आशाने काय केलेलं आहे? आशाने परचेस केलेला आहे. कन्सेप्ट क्लिअर? हू सोल्ड गुड्स? वर्षा सोल्ड गुड्स. हू परचेस गुड्स? आशा परचेस गुड्स. वर्षा इज अ सेलर आणि आशा इज अ परचेसर. पहिली कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. मी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये बोलत आली आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये बोलणारसुद्धा आहे की जोपर्यंत तुम्हाला परचेसर सेलर कळत नाही आहे, कारण आपल्याला दोन्हीच्या पुस्तकामध्ये एंट्री करायची जर असेल आणि आपल्याला कळलं नाही की हू इज द परचेसर अँड सेलर आणि एंट्री आपण चुकून इकडच्या पुस्तकातली तिकडे केली, तिकडच्या पुस्तकातली एंट्री इकडे केली, मार्क मिळतील का? नाही मिळणार. 0 मिळतो आपल्याला. तर तो 0 आपल्याला घ्यायचा नाही आहे आणि आपल्याला सगळं येतं आहे तर मग तीही चूक करू नका ना. पहिली कन्सेप्ट काय आहे की ड्रॉवर कोण? म्हणजे जो सेलर आहे तो ड्रॉवर असतो आणि जो परचेसर असतो हा ड्रॉई असतो. तुम्हाला कळलेलंच आहे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं? आशा पेड 10,000 इमिजिएटली इन कॅश. आशाने काय केलं की लगेच कॅश दिलेली आहे. टोटल गुड्स सोल्ड झालेला आहे 64,000. त्यातले 10,000 जे आहे ते आशाने काय केलेले आहे? लगेच दिले, त्या दिवशीच दिले, ज्या दिवशी माल खरेदी केला त्या दिवशीच. म्हणजे आपल्याकडे जो व्यवहार राहिलेला आहे 54,000 आशाकडनं येणं आहे वर्षाला. किंवा असं आपण म्हणूया सेकंड भाषेमध्ये
की हा झाला आपला क्रेडिट सेल. बरोबर आहे. 64,000चा जरी टोटल माल सोल्ड आउट केला तरी 10,000 आपल्याला मिळालेले आहेत, म्हणजे 54,000चा आपला काय झालेला आहे, क्रेडिट सेल. म्हणजे आपला व्यवहार 54,000चा आपला बिल्स ऑफ एक्सचेंजचा व्यवहार सुरू झाला. 64,000चा झालेला नाही, लक्षात ठेवा. मग आता आपण काय करूया, एक एक एंट्री करत जाऊया. पहिल्यांदा आपण काय करूया, वर्षाच्या पुस्तकातल्या एंट्र्या करूया. इन द बुक्स ऑफ वर्षा, ड्रॉवर, डेट, पर्टिक्युलर, ॲलफ, डेबिट, क्रेडिट. इथे कोण आहे, वर्षा. लिहिताना नेहमी पण जो सेलर आहे त्याचं नाव लिहायचं आणि इंटू ब्रॅकेटमध्ये ड्रॉवर. ड्रॉवर म्हणजे कोण, जो बिल ड्रॉन करतो तो, किंवा जो सेलर आहे तो ड्रॉवरच असतो. आणि मग एंट्री करताना आपण प्रॉब्लेममध्ये येऊया. प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे, वर्षा सोल्ड गुड्स टू आशा वर्थ ₹64,000 ऑन क्रेडिट. मग वर्षाने माल ज्यावेळी विकला त्यावेळी तिच्याकडचा माल गेला, सेलला ती क्रेडिट करते आणि आशाला काय करणार, ती डेबिट करणार. कारण आशा ही वर्षाची कोण आहे, सन्ड्री डेटर्स. म्हणजे वर्षाला आशाकडनं पैसे मिळणार आहेत, त्यामुळे इथे आशा कोण झाली, डेटर्स. आपण एंट्री बघूया. एंट्री काय होणार आहे, आशा अकाउंट डेबिट टू सेल्स. डेट बघायची राहिली आपली, डेट बघूया. प्रॉब्लेममधली डेट बघूया. डेट आहे, डेट दिलेलीच नाही आहे. हां, मग आता परत प्रश्न पडतो, डेटच दिली नाही ना मॅडम, तर आता काय करायचं, तर काहीच नाही करायचं, 1 2 3मध्ये लिहायचं. डेट दिली तर डेट लिहा, नसेल दिली तर आपण इथे लिहितो आहे नंबर 1. पहिली एंट्री काय होते, आशा अकाउंट डेबिट, अमाऊंट आहे 64,000. कारण गुड्स जो विकला ती पूर्ण अमाऊंट येणार आहे. मग तुम्ही असं म्हणाल की जर तिने 10,000 दिलेत तर मग 10,000ची एंट्री आपल्याला करायची आहे, पण वेट, थोडा वेळ थांबा, नंतर करायची आहे. आशा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 64,000. नरेशन येणार बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू आशा, आणि आपली ही छोटीशी लाईन. कळली एंट्री. जरी तिने 10,000 पेड केले असतील नसतील तरीसुद्धा किती रुपयांचा माल विकला, तर माल 64,000चा, म्हणजे गुड्स जो आहे हा 64,000चाच सोल्ड केलेला आहे. त्यामुळे ती पूर्ण अमाऊंट इथे लिहावीच लागते. कारण आशा हा जो ही जी डेटर्स आहे आपली, ही 64,000नी क्रिएट झाली या ठिकाणी. पहिली एंट्री झालेली आहे. पुढे काय सांगितलं की आशाने काय सांगितलं की 10,000 घेऊन टाका, पैसे घ्या 10,000 रुपये आता माझ्याकडे आहेत. मग इथे काय होतं, इथे वर्षाला, आता आपण वर्षाकडे जाऊया. आता वर्षाच्या बाजूने अकाउंटिंग करायचं आहे. वर्षा काय करेल, तर इथे वर्षाला लगेच काय झाले, पैसे मिळाले, कॅश मिळाली. किती मिळाली, 10,000 मिळाली. ही कॅश मिळाल्यावरती वर्षा काय एंट्री करते, कॅश अकाउंट डेबिट. मला पैसे मिळाले. कोणाकडून मिळाले, तर मला आशाकडून मिळाले, त्यामुळे टू आशा. अजून बिलाचा व्यवहार म्हणजे बिल्स ऑफ एक्सचेंजचा हा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे, पण अजून बिल झाले का, नाही, गोंधळ करायचा नाही आहे. आशाचं अकाउंट तिने कमी केलं आहे. 64,000 जी आहे आपली आशाचा बॅलन्स, त्यातले 10,000 ज्यावेळी मिळतात त्यावेळी 54,000 आपला डेटर्स क्रिएट झाला इथे, कळते. 10,000ची कॅश मिळालेली आहे, समजते तुम्हाला. म्हणजे इथे एंट्री करताना बिल्स ऑफ एक्सचेंजचा व्यवहार आहे का, नाही. नेहमीची जनरल एंट्री आहे की कॅश मिळालेली आहे 10,000. कोणाकडून मिळाली, आशाकडून मिळाली. तर आशा मला 54,000 पाहिजेत, म्हणून आशाला आपल्याला काय करावं लागेल, क्रेडिट करावं लागेल. एंट्रीकडे जाऊया. नंबर 2, डेट नाही आहे. इथे काय होतं, कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू आशा 10,000. नरेशन, पैसे मिळालेत. बिंग पार्ट अमाऊंट ऑफ बिल पेड इन कॅश. 64,000चं जे टोटल बिल आहे त्यातले 10,000 मिळालेले, दॅट इज कॉल्ड दी पार्ट अमाऊंट ऑफ बिल, म्हणून त्याला शब्द दिला आहे पार्ट अमाऊंट ऑफ बिल. तुम्ही विसरताय की तुम्हाला लिहिता येत नाही शब्द तो पार्ट अमाऊंट ऑफ बिल, नाही जमणार आहे मला लिहायला, तर लिहा बिंग कॅश पेड, बिंग कॅश रिसिव्ड.
आणि आता आपल्याला पुढची एंट्री करायची. पुढे काय झालं, पुढचा व्यवहार असा आहे की आशा ॲक्सेप्टेड द बॅलन्स अमाऊंट ऑफ बिल ऑफ ₹54,000 ॲट 3 months. म्हणजे हे जर 54,000चं जे मी मगाशी लिहिलं होतं इथे की 54,000चा व्यवहार सुरू झाला, म्हणजे बिल्स ऑफ एक्सचेंज आता आपलं सुरू झालं. मग इथे काय झालेलं आहे तर 3 महिन्याचं बिल आहे. हे बिल काय झालेलं आहे, आशाने ॲक्सेप्ट केलं. मागे मी जे 2 व्हिडिओ केलेली आहेत ना, त्या व्हिडिओमध्ये काय होतं, बिल ड्रॉवरने बिल ड्रॉन केलेलं आहे, देन द ड्रॉई ॲक्सेप्टेड द बिल, असे सगळे शब्द आहेत. मग प्रत्येक वेळेला हे शब्द येतील का, नाही येते. इथे डायरेक्ट सांगितलं की आशाने ॲक्सेप्ट केलं. मग आशाने ॲक्सेप्ट केलं म्हणजेच काय, तर वर्षाने काय केलेलं आहे, एकच मिनिट हां, इथे वर्षाने काय केलेलं आहे, हे बिल आशाला पाठवलं आहे. किती रुपयांचं, 54,000चं बिल काय केलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, बिल इज ड्रॉन. बिल काढलं आणि बिल पाठवलं आशाला. ही एंट्री आपण करतच नाही आहे, पण आशाने ॲक्सेप्ट केली. म्हणजे आशाने ॲक्सेप्ट कधी केलं, तर आशाने त्या बिलावर साईन केली. बिल किती रुपयांचं आहे, 54,000चं साईन केली आणि ते बिल तिने वर्षाला पाठवलं. म्हणजे आपल्याला त्याने ड्रॉन केलेलीचं हा जो ट्रान्झॅक्शन आहे ते त्यांनी दिलं आहे का, आपल्याला प्रॉब्लेममध्ये नाही दिलं. मग पाठवल्याशिवाय ॲक्सेप्ट होईल का बिल, नाही होणार. पण शब्द नाही दिलेला तो ठीक आहे, इट्स ओके. मग आशाने ॲक्सेप्ट केलं बिल म्हटल्यानंतर 54,000चं 3 महिन्याचं. आणि ॲक्सेप्ट ज्यावेळी करतं त्यावेळी हे बिल आता कोणाकडे आहे, हे बिल वर्षाकडे आहे. मग वर्षा काय म्हणेल, बिल्स रिसेबल मला मिळालं. बिल्स रिसेबलला ती काय करणार आहे, डेबिट. कोणाकडून मिळालं, आशाकडून. आशाला ती काय करणार आहे, क्रेडिट. बघा एंट्री काय होणार आहे वर्षाच्या पुस्तकात, बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू आशा. म्हणजे इथे आपली बिल्स ऑफ एक्सचेंजचा व्यवहार सुरू झाला, बिल्स रिसेबलचा व्यवहार सुरू झाला. आता ही एंट्री आपण करूया इन द बुक्स ऑफ वर्षा. 3 नंबरची एंट्री, बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट 54,000 कळलं, टू आशा अकाउंट 54,000. म्हणजे बिल किती रुपयांचं होतं आपलं, 54,000. तर 64,000चा गुड सोल्ड केला, 10,000चे पैसे मिळालेले आहेत, त्यामुळे 54,000चा आपला डेटर्स क्रिएट झाला. बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू आशा अकाउंट बिंग बिल ॲक्सेप्टेड. अशी ही आपली नेरेशन चालते शॉर्टकटमध्ये. आणि 4थी एंट्री, पुढचा व्यवहार बघू काय झालेला आहे. ओके, आता बिल ॲक्सेप्ट झालेलं आहे, बिल आता वर्षाकडे आहे. आणि नेक्स्ट व्यवहार काय झालेला आहे ते बघू. मी म्हटलं होतं की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये थोडं चेंजेस मी देते आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम बऱ्यापैकी कळेल. वर्षा डिस्काउंट द बिल विथ हर बँक ॲट 10% पर ॲनम. वर्षाने काय केलं, बिल डिस्काउंट केलं. थोडंसं मी हे इरेज करते म्हणजे आपल्याला गोंधळ होणार नाही आहे. पुन्हा आपण इथं थोडंसं लिहूया आपण. आता इथे वर्षा आहे आणि आशा आहे. आता बिल कोणाकडे आहे, वर्षाकडे आहे. आशाने काय केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलं ना, ते बिल कोणाकडे आहे, वर्षाकडे आहे. हे झाली आशा. हे आशाने ॲक्सेप्ट करून बिल वर्षाकडे दिलेलं आहे. म्हणजे आता बिल कोणाकडे, वर्षाकडे. आपण एंट्री काय केली, बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू आशा. तुम्हाला एंट्री कळली. पण बिल कधी मिळणार आहे, आफ्टर 3 months. 3 महिन्यानंतर पैसे मिळणार. आशा 3 महिन्यानंतर वर्षाला पैसे देणार आहे. आणि मग ज्यावेळी असं असेल तर इथे काय झालं, बिल डिस्काउंट केलं. म्हणजे थोडासा वेगळा विषय आला की डिस्काउंट द बिल. आता व्हॉट इज द डिस्काउंट, ह्याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो की ही जी वर्ष आहे ना,
की तिला 3 महिने थांबण्यासाठी वेळ नाही आहे, कारण तिला लगेच पैशाची काहीतरी गरज आहे. पण त्यांचा व्यवहार झालेला आहे, 3 महिन्यांनी पैसे मिळणार. त्यामुळे आशाला जर तिने मागितलं तर आशा म्हणणार नाही, 3 महिन्यांनी तुला पैसे देणार आहे, 3 महिन्याचा व्यवहार आहे, माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. मग हा विषय झाल्यानंतर वर्षा काय करते, तर वर्षा काय करते, तिची जी बँक आहे त्या बँकेमध्ये जाते. दिस इज द बँक. तिची जी बँक असेल त्या बँकेकडे जाते आणि तुम्ही अभ्यास केलेलाच आहे OC किंवा फंक्शन्स ऑफ द बँक. बँकेचं एक कार्य आहे किंवा एक फंक्शन आहे डिस्काउंटिंग द बिल्स. म्हणजे काय, तर ही वर्षा ज्यावेळी हे बिल घेऊन जाते 54,000चं आणि बँकेला रिक्वेस्ट करते की हे बिल मला आफ्टर 3 मंथ्सनी मिळणार आहे, पण आता मला पैशाची गरज आहे, तर मला पैसे द्या. आणि बँकेचं काम आहे की असे बिल्स ऑफ एक्सचेंज असतात ते बँक ॲक्सेप्ट करते आणि पैसे देऊन टाकते वर्षाला. मग तुम्ही सांगा, कोणती पण बँक त्याच्याबद्दलचं थोडंसं डिस्काउंट कट करून घेईल की नाही? कुठची बँक डिस्काउंट कट करून घेतल्याशिवाय पैसे त्या वर्षाला देणारच नाही आहे. प्रत्येकाचा रेट वेगवेगळा असतो. तर ह्या बँकेचा रेट किती आहे? 10%. आणि पुढे काय लिहिले? पर ॲनम. पर ॲनम हा जो शब्द आहे ना, ह्याचा मिनिंग काय असतो की वर्षाचं व्याज, 1 इयर, एका वर्षाचं व्याज. एका वर्षासाठी जर तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला 10% मिळणार आहेत इंटरेस्ट, किंवा देणार आहे इंटरेस्ट पेड करावा लागेल, हा त्याचा मिनिंग होतो. मग आता काय होतं की वर्षा काय म्हणते, 54,000 नाही तर नाहीच, पण थोडे कट केले बँकेने तरी चालतील, पण आता माझी जी पैशाची जी गरज आहे ती माझी होऊन जाईल. आणि मग बँक काय करतं माहिती का, बँक तिला पैसे देतं, पण बँक काय म्हणतं, ते तुझ्याकडचं जे बिल आहे ना, ते बिल आम्हाला दे ॲज अ प्रूफ. वर्षा ॲक्सेप्ट होते, ठीक आहे. मग हे बिल आता इथून काय केलेलं आहे, बँकेकडे गेलो, म्हणजे बिल रिसिवेबल वर्षाकडनं गेलो, गोज आउट फ्रॉम हर बिझनेस. बघा मी काय बोलते, मी मगाशी बोलले होते की बिल रिसिवेबल इज एन असेट. बिल रिसिवेबल आलं डेबिट, बिल रिसिवेबल गेलं क्रेडिट. ओके, मग बिल रिसिवेबल गेलं, मग इथे वर्षा काय करणार, क्रेडिट. बँकेला हे बिल देणार आहे वर्षा 54,000चं, तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट देणार आहे, आणि 3 महिन्यानंतर बँक काय करणार, आशाकडे येणार आणि पैसे घेणार आहे, म्हणजे आशा बँकेला पैसे देणार आहे. ओके, मग आता बँक काय करणार आहे, डिस्काउंट कट करणार. मग डिस्काउंट कसं कट होतं, तर 54,000चं बिल, डिस्काउंटचा रेट इथे किती सांगितलेला आहे, 10%. मल्टिपल 10 डिवायडेड बाय 100. बिल किती महिन्याचं होतं, 3 महिन्यांचं. मग मल्टिपल 3 डिवायडेड बाय 12. ह्याचं आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला अमाऊंट मिळते 1350. तुम्ही सुद्धा करून बघा कॅल्क्युलेशन. 1350. ही जी अमाऊंट आहे, ह्या अमाऊंटला आपण काय म्हणतो, डिस्काउंट. काय म्हणतो, डिस्काउंट. आणि हे डिस्काउंट जे आहे, हे डिस्काउंट बँक काय करते, सगळे पैसे देत नाही आहे. 54,000मधून 1350 हे मायनस करते आणि मग उरलेली अमाऊंट तिला देऊन टाकते. अमाऊंट किती आहे, 52,650. एवढे पैसे वर्षाच्या हातामध्ये येतात. म्हणजे वर्षाला पैसे किती मिळाले, वर्षाला पैसे मिळाले 52,650. वर्षाला डिस्काउंट द्यावं लागलं 1350. म्हणजे हे जे डिस्काउंट जे आहे तर दॅट इज द एक्सपेन्सेस ऑफ वर्षा. आणि डिस्काउंट द एक्सपेन्सेस असेल तर तो नेहमी डेबिटला जातो, कारण एक्सपेन्सेस सगळे नॉमिनलमध्ये आले. नॉमिनलचे रूल येतात, डेबिट दी एक्सपेन्सेस, क्रेडिट दी इन्कम. आता ही एंट्री करताना आपण कशी करायची एंट्री आपण बघूया. ह्या अमाऊंट लक्षात ठेवूया आपण. 1350, 52,650 एवढे पैसे मिळाले, हे डिस्काउंट झालं आणि हे बिल आता वर्षाचं कुठे गेलेलं आहे, बँकेकडे गेलं. त्यामुळे बँकेकडे हे जेव्हा बिल जातं ते वर्षा नक्कीच त्या बिल रिसिवेबलला काय करणार आहे, क्रेडिट करणार आहे. चला एंट्री करू. सॉरी, फोर्थ एंट्री.
पैसे किती मिळालेत, वर्षाला मिळालेत पैसे, कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट डेबिट 52,650 डॅश. डिस्काउंट तिचा खर्च असल्यामुळे डिस्काउंट अकाउंट डेबिट. डिस्काउंट किती आलं तिचं, आपण मगाशी केलं 1,350 टू बिल्स रिसेबल. अमाऊंट किती आहे 54,000. बघा आलं लक्षात. आणि ह्याची नॅरेशन आहे, बीइंग बिल डिस्काउंट विथ बँक. ही त्याची नॅरेशन आपल्याला लिहायची आहे. ही एंट्री तुम्हाला कळली का. बँक अकाउंट डेबिट, एवढे पैसे तिला मिळाले, डिस्काउंट तिने दिलेला आहे म्हणजे एवढे पैसे जे कमी झाले दॅट इज हर एक्सपेन्सेस, आणि टोटल बिल होतं 54,000. पण आता हे जे बिल आहे हे बिल मात्र तिच्याकडे नाही आहे, हे बिल कुठे आहे, बँकेकडे आहे. आता आपण पुढचं ट्रान्झॅक्शन बघू. पुढच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये काय झालेलं आहे, द बिल इज ऑनवर्ड ऑन ड्यू डेट. तारखा टाकलेल्या नाहीत, त्यामुळे 1, 2, 3, 4 मध्येच आपला व्यवहार चाललेला आहे. त्यामुळे आपली पुढची जी एंट्री होईल ती 5 नंबरची एंट्री होईल. आणि बिल इज हॉनर्ड. हॉनर्ड म्हणजे काय, तर इथे आशाने हे पैसे पेड केलेले आहेत, म्हणजे बँकेला हे पेमेंट केलेलं आहे, म्हणजे बँकेला ते पैसे जे आहेत 54,000 मिळालेले आहेत आफ्टर 3 मंथ्स. मग तुम्ही मला सांगा की ही जी हॉनर्डची एंट्री आहे तर ही एंट्री वर्षाच्या बुक्समध्ये होईल का. 1-2 मिनटं विचार करा. ही एंट्री वर्षाच्या पुस्तकात होईल का, पैसे मिळाले म्हणून. नाही होणार, बरोबर आहे. कारण ऑलरेडी तिने मगाशच्या व्यवहारामध्ये एवढे पैसे घेऊन बसलेली आहे, पुन्हा ती कॅश अकाउंट डेबिट म्हणेल का, नाही. तर पैसे कोणाला मिळाले, बँकेला. म्हणजे ह्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं की ज्यावेळेस बिल डिस्काउंटिंग विथ द बँक अँड डिस्काउंटिंग बिल विल बी honored on the due date, then there will be no entry in the books of वर्षा. होणार नाही एंट्री, त्यांचा व्यवहार झालेला आहे, संपलेला आहे. हां, जर डिसऑनर्ड झालं असेल तर मग व्यवहार परत कंटिन्यू झाला असता, मग तो काय आहे तो मी नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये घेईन. आलं लक्षात. म्हणून 5वी एंट्री येणार नाही. मग वर्षाच्या पुस्तकात आपल्याला एंट्र्या किती दिसत आहेत, 1, 2, 3, 4 4 एंट्र्या दिसत आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, यांची टोटल करायची आहे सगळ्यांची, डेबिट आणि क्रेडिटची. टोटल किती येते आहे, 1,82,000, 1,82,000 दोन्हीकडे लिहून टाकायचे. आणि आता आपल्याला जायचं आहे इन द बुक्स ऑफ वर्ष झालं, आता आपल्याला जायचं आहे इन द बुक्स ऑफ कोण आहे, सेकंड आशा. आशाच्या पुस्तकात जाऊया. आशाचा फॉर्मॅट करताना इन द बुक्स ऑफ आशा, ड्रॉई शब्द टाकायचे, जर्नल म्हणायचे, डेट, पर्टिक्युलर, एलएफ, डेबिट, क्रेडिट कॉलम झालेले आहेत. आता ज्यावेळी आपण ड्रॉईच्या पुस्तकात एंट्री करतो ना त्यावेळेस आपल्याला ऑलरेडी हे ट्रान्झॅक्शन्स कळलेले असतात, पण तरीसुद्धा आपण पुन्हा एकदा सगळ्या ट्रान्झॅक्शन्स काय करूया, पुन्हा एकदा अभ्यासूया इन द बुक्स ऑफ वर्ष आशाच्या पुस्तकातून. आशाच्या बुक्समध्ये एक्झॅक्टली काय झालं ते बघूया. आता वर्षा सोल्ड गुड्स टू आशा ज्यावेळी येतं, म्हणजे वर्षाने सोल्ड केला आशाला 64,000चा ऑन क्रेडिट, तर या ठिकाणी काय झालं, आशाने गुड्स काय केलेलं आहे, परचेस केलेला आहे. मग एंट्री कशी होणार आहे, नेहमीप्रमाणे परचेस अकाउंट डेबिट. आशा काय म्हणेल, मी गुड्स परचेस केला तर परचेस अकाउंट डेबिट. कोणाकडून खरेदी केला, तर वर्षाकडून खरेदी केला, म्हणून वर्षाला ती काय करणार, क्रेडिट. वर्षाला क्रेडिट का करते आहे, तर वर्षा तिची कोण आहे, क्रेडिटर्स. तर आपण पहिली एंट्री करून घेऊया. तारीख आपली आहे, तारीख दिलेलीच नाही आहे, त्यामुळे नंबर 1 परचेस अकाउंट डेबिट 64,000 टू वर्षा अकाउंट 64,000 बीइंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट. इथं आपल्याला काय लिहायचं आहे, 2. छोटीशी लाईन निरेशन झाली, कळली तुम्हाला. आता आपण काय करू, पुढचं ट्रान्झॅक्शन. आपण सगळं ट्रान्झॅक्शन अभ्यासात जाऊ म्हणजे आपल्याला गोंधळ होणार नाही. आता आशा पेड इमिजिएटली, आशा पेड ₹10,000 इमिजिएटली इन कॅश. आशाने काय केलं इथे की लगेच 10,000 रुपये देऊन टाकले. कॅश काय केलेली आहे, पेड केली. तर कॅश जी आहे तर ही कॅश तिच्या व्यवसायातनं गेलेली आहे, त्यामुळे कॅशला ती काय करणार आहे, क्रेडिट, पैसे गेले.
कोणाला दिली तिने? वर्षाला दिले. त्यामुळे ती वर्षाला काय करणार आहे? डेबिट. मी वर्षाला 10,000 रुपये दिले म्हणजे वर्षाचा 10,000चा बॅलन्स तिचा कमी झाला. जो क्रेडिटर्स आहे तो 10,000ने कमी झाला आणि पैसे दिलेले आहेत म्हणून कॅशला ती काय करणार आहे? क्रेडिट. बघूया आपण एंट्री 2 नंबर. वर्षा अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000 बिंग पार्ट पेमेंट ऑफ बिल पेड बाय कॅश आणि छोटीशी लाईन, कारण पार्ट पेमेंटचं ते बिल, पार्ट पेमेंट म्हणजे त्या पूर्ण पैसे दिले नाही आहे, अर्धे पैसे दिलेत. आणि आपण येतो आता पुढचा व्यवहार बघू तिचा. पुढच्या व्यवहार झालं आशा ॲक्सेप्टेड द बॅलन्स अमाऊंट ऑफ बिल ऑफ ₹54,000 ॲट 3 months. मगाप्रमाणेच आहे हे. आता इथे काय झालं आहे, मी थोडंसं इरेज करते आहे म्हणजे गोंधळ होणार नाही तुमचा. आता इथे काय झालं व्यवहार आपण बघूया. आशाने काय केलं? बिल ॲक्सेप्ट केलं. ॲक्सेप्ट केलं म्हणजे काय? तर आशाने जे वर्षाने बिल पाठवलेलं ड्रॉन केलं होतं, तर ड्रॉन केलेलं बिल तिने ॲक्सेप्ट करून वर्षाकडे पाठवलं आणि त्याला ती काय म्हणते आहे? बिल्स पेबल ॲक्सेप्ट. बिल्स पेबल ॲक्सेप्ट बाय आशा. म्हणजे वर्षाने काय केलं? आशाने काय केलं? वर्षाकडून जे बिल आलेलं आहे ते ॲक्सेप्ट केलं की हो 3 महिन्यानंतर मी तुला पैसे देऊ शकते आणि म्हणून ते बिल ॲक्सेप्ट करून साईन करून तिने वर्षाकडे पाठवलं. तर आशाकडून काय झालं? हे बिल्स पेबल गेलेलं आहे म्हणून त्याला आपण क्रेडिट करतो आणि तिने कोणाला दिलं? वर्षाला दिलं म्हणून वर्षाला आपण काय करणार आहोत? डेबिट. आलं लक्षात? वर्षाला डेबिट आणि बिल्स पेबलला क्रेडिट, कारण बिल्स पेबल गोज आउट फ्रॉम हर बिझनेस अँड वर्षाचं अकाउंट काय झालं? ती डेबिटला करणार आहे. एंट्री करूया आपण. तिसरी एंट्री वर्षा अकाउंट डेबिट. बिल किती रुपयाचं आहे? 54,000चं टू बिल्स पेबल 54,000. निरेशन येणार बिंग अवर ॲक्सेप्टन्स. ही झाली आपली तिसरी एंट्री. आता काय झालं पुढे? पुढे काय झालं की वर्षा डिस्काउंट द बिल विथ हर बँक ॲट 10% पर ॲनम. वर्षाने ते बिल बँकेला दिलं. मगाची आपण फिगर परत काढतो इथे. पण हे आशाला माहिती आहे का की माझं बिल बँकेत दिलं आहे वर्षाने? नाही माहिती. का नाही माहिती? कारण काय संबंधच नाही ना आशाचं. हे बिल इकडून इकडे तिकडे फिरत असतं सगळीकडे. असं काही नसतं की आशाचं बिल आहे म्हणून वर्षाने आपल्याकडेच ठेवावी, 3 महिने वाट बघावी. नाही, तिला पैशाची गरज वाटली म्हणून तिने बिल डिस्काउंट केलं बँकेकडे. तिने पैसे घेतले, ती मोकळी झाली. आता आशाला काय करायचं? हे पैसे कोणाला द्यायचे आहेत? हे पैसे बँकेला द्यायचे आफ्टर 3 months. बरोबर आहे? मग आता डिस्काउंटची एंट्री आशाच्या पुस्तकामध्ये होईल का? बिल डिस्काउंट केल्यावर नाही होणार, कारण आशाला माहितीच नाही ते बिल डिस्काउंट केलेलं आणि काय संबंध पण नाही तिला सांगायचा ना वर्षाला. म्हणजे डिस्काउंटची एंट्री ज्यावेळी होते, ड्रॉवर ज्यावेळी बिल डिस्काउंट करतो बँकेकडे, तर ती एंट्री इन द बुक्स ऑफ ड्रॉई होत नाही, करायची नाही. त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही आहे. मग आशाने कोणती एंट्री करायची? तर आशाने एंट्री करायची द बिल इज हॉनर्ड ऑन द ड्यू डेट. ड्यू डेट झालेली आहे, आशाने पैसे बँकेला देऊन टाकायचे आहेत. त्यामुळे इथे एंट्री कशी होते? डेट नसल्यामुळे आपण ड्यू डेट काढू शकत नाही आहे. तर आपली 4 नंबरची एंट्री काय होणार की आशा काय करते आहे? पैसे जे आहेत ते बँकेला देणार आहे आणि तिला बिल्स पेबल मिळणार आहे बँकेकडून. म्हणजे बिल्स पेबल तिचं डेबिट होणार आहे. कागद मला मिळाला आणि ती बँकेला काय करणार? पेमेंट करणार आहे. म्हणजे बँकेला ती क्रेडिट होणार. हा त्याचा व्यवहार होतो. म्हणजे लक्षात घेता का तुम्ही की ज्यावेळेस आशा येते आहे तर एक्झॅक्ट पोर्शन काय होते? एक्झॅक्ट ट्रान्झॅक्शन काय होते? तिच्या बाबतीत काय घडतं लक्षात घ्यायचे. मी पुन्हा एकदा 1-2 मिनटं रिव्हिजन घेईन त्याची. बिल्स पेबल अकाउंट डेबिट ती का करते आहे?
तर बँकेने बिल तिला दिलेलं आहे, हे तुझं बिल घे आणि आम्हाला पैसे दे. बिल दाखवलं तिला, म्हणजे बिल्स पेबल अकाउंट डेबिट. तिचा तो प्रूफ तिला मिळाला. कुठून मिळाला? बँकेकडून मिळाला. तिला काय देणं न घेणं आहे आणि पैसे तिला द्यायचे आहेत बँकेला, म्हणून बँक अकाउंटला क्रेडिट. एंट्री कळली? म्हणजे इथे पोझिशन काय झाली, इथे बिल्स पेबल तिला मिळालं. मग आपण एंट्री करूया. म्हणजे डिस्काउंटची बिल इन द बुक्स ऑफ ड्रॉईमध्ये येईल का? नाही. व्हेन द बिल इज डिस्काउंटेड विथ द बँक बाय द ड्रॉवर, देन डिस्काउंटिंग एंट्री नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ आशा इन द बुक्स ऑफ ड्रॉईंग. एंट्री करूया. 4 नंबरची एंट्री. बिल्स पेबल अकाउंट डेबिट 54,000 डॅश टू बँक अकाउंट 54,000. नरेशन काय येईल? बीइंग बिल हॉनर्ड ऑन द ड्यू डेट, कारण बिल हॉनर्ड झालेलं आहे. आणि मग नेहमीप्रमाणे डेबिट आणि क्रेडिटची टोटल आपण करतोय. 1,82,000 1,82,000 दोन्हीकडे टोटल करायची मात्र विसरू नका, कारण जर्नल एंट्रीचा हा फॉर्मॅट आहे. लिहिताना पण असंच व्यवस्थित लिहा. आणि पहिली गोष्ट म्हणजे की प्रत्येकाच्या पुस्तकात एंट्री करताना जसं आपण म्हणतो आहे की मी मागे जाते आहे, पहिल्यांदा इन द बुक्स ऑफ ड्रॉवरमध्ये येते. आणि बऱ्याच वेळेला माझा असा अनुभव आहे की ड्रॉवरच्या एंट्र्या मुलांना पटापट येतात. काही जण पाठ पण करत असतील म्हणा, पण पटापट एंट्री येतात, कारण आपल्याला काय मिळालं, आपल्याला काय दिलं, आपलं काय झालं हे पटकन कळतं. पण ड्रॉईच्या पुस्तकात एंट्री येताना थोडंसं त्यांना गोंधळ होतो, तर गोंधळ करू नका. ज्यावेळी गुड्स सोल्ड केला, आशा अकाउंट डेबिट टू सेल्स ही एंट्री आपली झालेली आहे. पार्ट पेमेंट केलं म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू आशा ही एंट्री झालेली आहे. बिल उरलेल्या पैशांचं बिल आहे, त्यामुळे बिल तिला मिळालेलं आहे वर्षाला, त्यामुळे बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू आशा केलेलं आहे. आणि हे बिल बँकेत गेल्यामुळे बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसेबल केलेलं आहे. पण ज्यावेळी बिल हॉनर्ड होतं, म्हणजे आशाने वर्षाला पैसे दिलेले आहेत, त्यावेळी मात्र ती एंट्री इन द बुक्स ऑफ ड्रॉवरमध्ये येत नाही. आणि जर आपण आशाच्या पुस्तकात बघितलं तर आशाने परचेस केलं म्हणून परचेस अकाउंट डेबिट टू वर्षा अकाउंट आलं, वर्षा अकाउंट डेबिट टू कॅश आलं, कारण तिने पार्ट पेमेंट केलेलं आहे. न्यू बिल जे आहे ते वर्षा अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल केलेलं आहे 54,000चं. आणि बिल हॉनर्डची एंट्री झालेली आहे बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इथे डिस्काउंटची एंट्री येणार नाही. म्हणजे आज तुम्हाला काय कळलं ह्या प्रॉब्लेममधून, की ज्यावेळी बिल डिस्काउंटिंग असतं तर त्याची एंट्री फक्त इन द बुक्स ऑफ ड्रॉवरमध्ये लिहायची असते. आणि ती एंट्री काय होते? कॅश अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसेबल ही एंट्री असते. आणि ही एंट्री इन द बुक्स ऑफ ड्रॉईच्या पुस्तकात येत नाही. आणि बिल ज्यावेळी बँकेत डिस्काउंट करतो आणि ते बिल हॉनर्ड होतं, त्याचे पैसे ज्यावेळी मिळतात तर ते बँकेला मिळतं, वर्षाला मिळणार नाही आहे. त्यामुळे ही एंट्री 5वी एंट्री आपण ह्याच्यामध्ये घेत नाही. तिथं मग तुम्ही 5th नंबर लिहून नो एंट्री पण म्हणू शकता, नाही म्हटलं तरी चालतं. पण ती हॉनर्डची एंट्री इन द बुक्स ऑफ आशाच्या पुस्तकात येते, कारण आशा आपली काय आहे? ड्रॉई आहे. तर असा हा प्रॉब्लेम आहे. अवघड आहे का? नाही आहे, खूप छान आहे, सोपा आहे. थोडंसं तुम्ही जर लक्ष दिलं त्याच्यामध्ये की काय घडले, कसं होते. आणि तुम्हाला जे मी अगोदरच म्हणले की बेसिक कन्सेप्ट जे आहे त्याच्या रूल्स अकाउंटचे जे आहेत, आपण डेबिट व्हॉट कम्स इन, रिअलचा रूल, नंतर नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन, किंवा आपला पर्सनलचा रूल आहे डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. हे जे गोल्डन रूल्स आहेत ना, हे रूल्स इथे जर यूज केले तर अजून हा प्रॉब्लेम खूप सोपा होतो. जसं मी म्हटलं की बिल्स रिसेबल इज अन असेट दॅट इज इन दी रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, वर्षाला मिळालं वर्षामध्ये डेबिट, वर्षाकडनं गेलं वर्षामध्ये क्रेडिट, कारण ती असेट आहे. कॅश पण असेट आहे, त्यामुळे डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेला कॅश व्यवसायामध्ये येते तेव्हा आपण त्याला डेबिट करतो, आणि कॅश व्यवसायातून जाते तर त्याला आपण काय करतो? क्रेडिट करतो. एक लक्षात ठेवा. म्हणजे ह्या रूलवरती हा अकाउंटिंग जर्नल एंट्री ह्या चाललेल्या असतात आणि असतातच. ओके, मला वाटतं हाही प्रॉब्लेम तुम्हाला चांगला कळला असेल. पण जर तरी तुम्हाला वाटलं की नाही मला एखादी एंट्री कळत नाही आहे, मला कन्फ्यूज होते, तर प्लीज एक्सप्लेन करा. तर तुम्ही मला नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला नक्की एक्सप्लेन करेन.